नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. यामध्ये एम-पी-एस-सीचं खूप मोठे ॲडव्हर्टाइजमेंट आलेले आहेत. खूप मोठ्या जाहिराती यांनी टाकलेल्या आहेत. 1-2 नव्हे तर जवळपास 8 जाहिराती या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत. प्रत्येक जाहिरातीमध्ये कशाच्या जागा निघलेल्या आहेत, कोणत्या विषयाशी संबंधित आहेत, यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत, हे सर्व मी सांगणार आहे या एकाच व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. सगळ्यात महत्त्वाची सूचना सर्व विद्यार्थ्यांसाठी, जाहिरात बघितल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं प्रोफाईल अपडेट करावे लागणार आहे. अपडेट करायचं आहे सगळ्यांनी. ते अनलॉक कसं करायचं आणि काय अपडेट करायचं आहे याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकतात. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा जाहिरात क्रमांक 52/2024 ते 84/2024 पर्यंतचं या ठिकाणी दिलेले आहे. यामध्ये बघा किती जागा सुटलेल्या आहेत आणि कशाच्या आहेत. तर यामध्ये विविध विषयातील प्राध्यापक गट अ, तसेच विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा या संवर्गातील एकूण 89 पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर यामध्ये 89 पद दिलेले आहेत वेगवेगळे. तर बघूया आपण कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये. विविध विषयातील प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ, शासकीय वैद्यकीय च्या जागा आहेत या ठिकाणी. या ठिकाणी बघा उपलब्ध पदसंख्या आहे स्टार्टिंगला 14. यामध्ये जे समांतर आरक्षण बाबत तपशील दिलेला आहे त्यांनी, म्हणजे डिवाइड केलेले आहे सर्व पदांना. या ठिकाणी बघा पहिलं आहे जे अस्थि व्यंगोपचार शास्त्र, त्याच्यामध्ये 3 पद आहेत टोटल. नंतर आहे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, त्याचेही 3 पद आहेत. त्यानंतर त्यानंतर खाली बघूया बधिरीकरण शास्त्र, या ठिकाणी 2 पदे आहेत. बाल चिकित्साशास्त्र या ठिकाणी आहेत, त्याचेही 5 पदे आहेत. औषध वैद्यकशास्त्र 1 पद आहे. त्यानंतर बघा विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ साठी आहे. उपलब्ध पण संख्या 54 आहे. खाली बघा अजून 10 जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी खूप मोठे आहेत, तुम्ही बघून घेऊ शकता या ठिकाणी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर डेट जी दिलेली आहे सर्वच ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, म्हणजे प्रत्येक नवीन जी जाहिरात आहे त्याच्यासाठी जी डेट आहे ती सारखीच आहे. दिनांक 23 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला हा अर्ज फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख 13 जानेवारी आणि चलनाद्वारे तुम्ही 15 ते 16 तारखेपर्यंत भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट बघायची आहे यामध्ये. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची आहे की वयोमर्यादा तुम्हाला तुमची चेक करायची आहे 1 एप्रिल 2025 या दिनांकापर्यंत. तर तुम्ही तुमची कास्ट वाईज वयोमर्यादा या ठिकाणी बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला चेक करायचं याच्यात की शैक्षणिक अर्हता आणि अनुभव हे किती मागितलेलं आहे त्यांनी. तुम्हाला ही एक गोष्ट प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये चेक करायची आहे की तुमची शैक्षणिक अर्हता काय असेल आणि त्यासाठी लागणारा अनुभव किती वर्षाचा असेल. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विहित प्रमाणपत्र आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठी दिलेले आहे. तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील याची तुम्हाला अपडेट करायचं आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं प्रोफाईल आधी अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्ही हे सगळे जे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट करावं लागतील आणि किमान साईज फाईल 50 KB आणि कमाल 500 KB पर्यंत ठेवायची आहे. या ठिकाणी बघा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीस बघायची आहे. या ठिकाणी अराखीव खुला जे असेल तर ₹719 फीस आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांगांना ₹449 फीस आहे. या ठिकाणी तुम्हाला आणखी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची बघायची आहे की या ठिकाणी असं तर त्यांचा काही नियम तर दिलेला नाही आहे ना खाली, की जर संस्थेत किमान 6 वर्ष सेवा बजावणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये फॉर्म भरताय तर तुम्हाला संस्थेमध्ये कमीत कमी 6 वर्ष तरी या ठिकाणी जॉब करावा लागणार आहे किंवा त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. तर हे बघून घ्या या ठिकाणचा काही नियम त्यांनी तसे दिलेले आहेत का नाही तुम्हाला. तसेच मित्रांनो या प्रत्येक जाहिरातमध्ये तुम्हाला हेच बघायचं आहे. नेक्स्ट जाहिरात बघा आपली. या ठिकाणी बघा जीव रसायनशास्त्र गट ब च्या जागा आहेत. या ठिकाणी टोटल संख्या जी आहे ती 11 आहे. त्यांना पूर्ण या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये डिवाइड केलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकतात. या ठिकाणी बघा सेम जे आहे डेट आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही खाली शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, त्यानंतर फीस आणि त्यांचा जर काही नियम असेल की तुम्हाला किती वर्ष कमीत कमी या ठिकाणी काम करावं लागेल ते एक चेक करून घ्या. त्यानंतरचा बघूया आपण. या ठिकाणी बघा ही जी जाहिरात क्रमांक आहे 86/2024 आहे. या आधीची जी होती जाहिरात क्रमांक 85/2024 होती. तर 86 आहे. अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखा. 12 पदे आहेत एकूण. या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये डिवाइड केलेली आहेत 12 पदे. या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. याचा सुद्धा सेम आहे सगळं. त्यानंतरचं बघा या ठिकाणी जाहिरात क्रमांक 87/2024.
या ठिकाणी प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अस्वायत्त संस्था आहेत याच्या एकूण उपलब्ध सदस्यसंख्या आहेत 5. तर या ठिकाणी त्या सुद्धा डिवाइड केलेल्या आहेत. तुम्ही एकूण पदे 5 बघू शकता. या ठिकाणी त्यांनी सर्वसाधारणमध्ये 4 ठेवलेले आहेत आणि 1 महिलांसाठी ठेवलेली आहे. त्यानंतर जी जाहिरात क्रमांक आहे 88/2024, विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट यासाठी उपलब्ध पदसंख्या आहे 45. तर या ठिकाणी बघा डिवाइड केलेलं आहे त्यांनी पूर्ण आरक्षणाचं जे आहे प्रत्येक कास्टला किंवा प्रत्येक वर्गामध्ये ते डिवाइड करून दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे सगळं चेक करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी MPSCच्या नोटिफिकेशनवरतून हे सर्व जे आहेत आज 19 तारखेला पब्लिश झालेले जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकता. तुम्हाला या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे. खाली बघा या ठिकाणी विषय दिलेले आहेत त्यांचे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या 9 जागा आहेत, यंत्र अभियांत्रिकी 7 जागा आहेत, विद्युत अभियांत्रिकी 7, संगणक अभियांत्रिकीच्या 7 आहेत, माहिती तंत्रज्ञान 2, अणुविद्युत व दूरसंचारण अभियांत्रिकी 8 आहेत, उपकरण अभियांत्रिकीच्या 3 आहेत, MCAच्या 2 आहेत. बाकी सर्व नियम सारखे आहेत. तुम्ही खाली जाऊन अर्हता ते चेक करा. या ठिकाणी जाहिरात क्रमांक 89/2024 आहे. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण सेवा गट यामध्ये एकूण 3 पदे दिलेली आहेत. या ठिकाणी त्या ठिकाणी विवरण आहे. औषध निर्माणशास्त्राची जागा आहेत हे लक्षात घ्या. यानंतर जे आहे जाहिरात क्रमांक 90/2024 यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट याच्या जागा आहेत. टोटल 33 पदसंख्या आहेत. या ठिकाणी डिवाइड केलेला आहे तुम्ही बघू शकतात. त्यानंतरची जाहिरात क्रमांक आहे शेवटची जाहिरात क्रमांक आहे 91/2024 संचालक गट सैनिक सेवा पूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथील आहे. उपलब्ध संख्या एकच आहे. ती सुद्धा सर्वसाधारणमध्ये ठेवलेली आहे त्यांनी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट बघायचे आहेत. कोणत्या किती आहेत तुम्ही बघू शकता. खाली जाऊन तुम्हाला प्रत्येकाचं मी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता तुम्हाला चेक करायची आहे. नागरिकता पात्रता चेक करायची आहे. 1 एप्रिल 2025 पर्यंत तुमचं वयोमर्यादा किती आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव किती वर्षाचा या ठिकाणी विचारलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे. तुम्ही तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.